श्री स्वामी समर्थ. तर बघा, स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त एका दिवसाचं पारायण पूर्ण झालं. तर दिवसाची सुरुवात ब्राह्ममुहूर्त 3:30 वाजता, पहाटे 3:30 वाजता ब्राह्ममुहूर्तावर उठून अंघोळ वगैरे करून, नंतर झाडलोट स्वच्छता करून, त्यानंतर सगळ्यात आधी उंबऱ्याची पूजा करून घेतली. तर म्हणजेच उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ, हळदीचं लेपन कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. तर इथे पारायण करण्याआधी मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आहे. तर कुठलीही गोष्ट करण्याआधी घरामध्ये निगेटिव्हिटी नसावी आणि त्यासाठी घरातली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आणि घरामध्ये कायम पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी, घरात लक्ष्मी राहण्यासाठी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन दर गुरुवारी किंवा अमावस्या, पौर्णिमेला, सणवाराला करायला हवं. तर अशा पद्धतीने मी हळदीचं लेपन करून घेतलं. सडा रांगोळी छानपैकी काढून घेतली आणि उंबऱ्याला हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून त्याची पूजा करायची आहे. अगरबत्तीने दिवा ओवाळून उंबऱ्याची पूजा पार पडली. घरामध्ये एक जे म्हणतात ना, पॉझिटिव्हिटी येण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण अधूनमधून उंबऱ्याचं असं पूजन करणं गरजेचं असतं. आणि शक्यतो लाकडी उंबरठा असणं खूप चांगलं मार्बलच्या उंबऱ्यापेक्षा. तर आता ज्याचा त्याचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आपण करू शकतो. आता आपण स्वामींना अभिषेक कसा करायचा ते पाहूयात. तर त्यासाठी आधी स्वामींची मूर्ती असेल तर मी अशा पद्धतीने आधी स्वामींना पाण्याने अंघोळ घालून घेतली, पाण्याचा अभिषेक घातला. त्यानंतर आपल्याला पंचामृत जे म्हणतात, दूध, दही, मध, तूप या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करून पंचामृताने स्वामींना अभिषेक करून घ्यायचा. अशा पद्धतीने मी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घेतला. नंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ मूर्तीला अंघोळ घालायची, म्हणजेच अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर का स्वच्छ कोरड्या वस्त्राने स्वामींची मूर्ती पुसून घेतली. आता मूर्तीला स्थानापन्न करून त्यानंतर अष्टगंध लावून, स्वामींच्या चरणांना अष्टगंध लावून, जी काही स्वामींची प्रतिमा आहे त्याची सुद्धा पूजा केली आणि त्यानंतर अष्टगंध लावून घेतला. त्यानंतर गणेश पूजा सुद्धा आपल्याला अशीच करायची आहे. जशी मी स्वामींची मूर्ती अभिषेक केली तसेच गणपतीच्या मूर्तीचा सुद्धा मी अभिषेक करून घेतला. व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाहीये, पण गणपतीचा सुद्धा पंचामृत पाण्याने अभिषेक करून पूजन केलेलं आहे. आणि नंतर स्वामींना फुलं अर्पण केली. एका दिवसाच्या पारायणामध्ये आपल्याला दिवसभरात पूर्ण 21 अध्याय पूर्ण करायचे असतात. तर आता पूजा झाल्यानंतर धूपदीप ओवाळून आरती करून घ्यायची स्वामींची, किंवा तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्ही आरती केली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने माझं देवपूजा झाल्यानंतर मी आता स्वामींची आधी गणपती बाप्पाची, नंतर देवीची आणि त्यानंतर स्वामींची अशा 3 आरत्या मी करून घेतल्या. आणि या माझ्या नित्यपूजेमध्ये सुद्धा रोज मी करते. तर अशा पद्धतीने आरती करून घेतली. ब्राह्ममुहूर्तावर उठल्यानंतर जी काही प्रसन्नता लाभते ना, ती तुम्हाला दिवसभरात लाभणार नाही. त्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून पूजा करणं आवश्यक आहे. त्यानंतर एका दिवसाच्या पारायणामध्ये आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ नामजप
आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं असतं. तर अशा पद्धतीने मी आधी तारक मंत्राचं पठण करून घेतलं आणि त्यानंतर आता मी श्री स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात करून सारामृत 21 अध्याय पूर्ण करून घेतले. त्यानंतर स्वामींना अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून घेतला. या सगळ्या गोष्टी घरीच बनवल्या आहेत. शक्यतो बाहेर विकत आणून दाखवण्यापेक्षा तुम्हाला घरी जे काही बनवणं शक्य असेल ते तुम्ही घरी बनवून स्वामींना नैवेद्य दाखवा. अशा पद्धतीने गुलाबजाम, छोल्याची भाजी, श्रीखंड, पुरी, मसाले भात आणि कांदा भजी. कांदा भजी स्वामींना प्रिय आहे. अशा पद्धतीने नैवेद्य केला होता आणि नैवेद्य दाखवल्यानंतर पाणी फिरवल्यानंतर एक घास स्वामींच्या मुखामध्ये मुखापर्यंत नेऊन स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी नैवेद्य ग्रहण करा, काही चुकलं असेल तर क्षमा करा, नैवेद्य गोड म्हणून घ्या, माझ्या घरी जेवायला या. अशा पद्धतीने स्वामींना आपण विनवणी करून नैवेद्य गोड मानायला सांगायचा. तर अशा पद्धतीने श्री स्वामी तर अशा पद्धतीने पूर्ण एका दिवसाचं पारायण पूर्ण झालं आणि पारायणाची सांगता सुद्धा नैवेद्याने केली. त्यानंतर तुम्ही मठामध्ये जाऊन सुद्धा अन्नदान करू शकता. श्री स्वामी समर्थ.